Yummy, yummy, tasty, tasty. Put it in my mouth, yummy, tasty, tasty. हाय गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत टोमॅटोची चटणी कशी बनवायची. तर मी इथे छोट्या छोट्या साईजचे 5 टोमॅटो घेतले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 1, 2, 3 कसेही घेऊ शकता, जास्तही घेऊ शकता. आणि एका टोमॅटोमध्ये 2 भाग करायचे, त्याच्यामधल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आणि एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि छान असे भाजून घ्यायचे. थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या, लसूण टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि तुम्ही तिखटही टाकू शकता, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि हे छान असं भाजून घ्यायचं. याच्यावरती झाकण झाकायचं म्हणजे टोमॅटो लगेच भाजले जातात आणि 5 मिनटं तसंच सोडून द्यायचं. 5 मिनिटात हे टोमॅटो छान भाजले जातात. आणि टोमॅटो भाजले हे कसे ओळखायचे, तर त्याच्यावरची जी साल आहे ती ॲटोमॅटिक निघाली पाहिजे, म्हणजे आपल्या आपण निघाली पाहिजे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की साल निघून चमच्यामध्ये आली आहे, म्हणजे टोमॅटो अगदी छान शिजलेले आहेत. असं झालं की थोडंसं थंड होऊ द्यायचं, साईडला ठेवायचं आणि नंतर मिक्सरमध्ये हे सगळं टाकायचं आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची. तुम्ही कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही. आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं छान असं. आणि बारीक झाल्यानंतर बघू शकता किती छान बारीक झालं आहे. तर बारीक झाल्यानंतर एका कढईमध्ये परत तेल घ्यायचं, जिरे टाकायची, मोहरी टाकायची आणि थोडीशी हिंग टाकायची. हिंग टाकली, कोणत्याही चटणीमध्ये हिंग टाकली तर चव खूपच छान येते. आणि जिरं मोहरीला तडतडी आली तर मिक्सरमध्ये जे आपण बारीक केलेलं टोमॅटोचं मिश्रण होतं याच्यामध्ये टाकायचं. थोडीशी चटणी टाकायची आणि तुमच्याकडे जे शेंगदाण्याचं कूट असेल तर याच्यामध्ये टाकायचं. शेंगदाण्याच्या कुटाने काय होतं, चटणीला छान अशी थिकनेस येते आणि चवीला पण खूप छान लागते. आणि तुम्ही ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर गरम गरम सर्व केली ना, चवीला खूप छान लागते. थँक्स फॉर वॉचिंग.